नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL MCVC विभाग यामध्ये आपण बँकिंग अँड इन्शुरन्स या ट्रेडमधील पेपर फर्स्ट ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन या पेपरचा कोड आहे XA. या पेपरमध्ये आपण मागच्या तासाला पार्टनरशिप फायनल अकाउंट सुरू केलेला आहे. यामध्ये कंटेंट्स ऑफ फायनल अकाउंट, पहिला कंटेंट पाहिला ट्रेडिंग अकाउंट, दुसरा कंटेंट पाहिला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता तिसरा कंटेंट यामधला आहे बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट आपण का तयार करतो, तर आपल्या व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे का ग्रॉस लॉस झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी तयार करतो, तर आपल्या व्यवसायाला नेट प्रॉफिट झालेला आहे का नेट लॉस झालेला आहे हे हुडकून काढण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. आता बॅलन्स शीट म्हणजेच ताळेबंद. व्हॉट इज बॅलन्स शीट, तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शोज ट्रू फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट अ पर्टिक्युलर डेट. Balance sheet is a statement which is prepared, which shows true financial position of the business on a particular date, is called balance sheet. Balance sheet is not an account. Balance sheet हे account नाही, but it is a statement. Therefore, the total of both the sides of balance sheet must agree with each other. बॅलन्स शीट हे अकाउंट नव्हे, ते स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट असल्यामुळे बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्ही समान येणं आवश्यक असतं. बॅलन्स शीट हॅज टू साइड्स, डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. Left hand side is called liability side and right hand side is called asset side. बॅलन्स शीटच्या दोन साईड्स असतात. लेफ्ट हँड साईड जी असते त्या साईडला लायबिलिटी साईड असं आपण म्हणतो, देणे बाजू, आणि उजव्या हाताची जी बाजू असते ती ॲसेट साईड त्याला म्हणतात, मालमत्ता बाजू असं त्याला म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी अशा पद्धतीने बॅलन्स शीट तयार केलं जातं. मग आता बॅलन्स शीटमध्ये जी ॲसेट साईड असते या ॲसेटचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. क्लासिफिकेशन ऑफ ॲसेट्स, क्लासिफिकेशन ऑफ ॲसेट्स. ॲसेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. ॲसेटचं 3 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. यामध्ये पहिला प्रकार सांगितलेला आहे फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स. तर व्हॉट इज मीन बाय फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स कशाला म्हणायचं, तर these assets are of permanent nature which are to be used for longer period. हे जे फिक्स्ड ॲसेट्स असतात हे फिक्स्ड ॲसेट्स परमनंट नेचरचे असतात, कायम त्याचं स्वरूप कायमचं असतं आणि याचा उपयोग दीर्घकाळासाठी केला जातो कंपनीमध्ये. अशा ॲसेट्सना फिक्स्ड ॲसेट्स असं म्हटलं जातं. म्हणून द ॲसेट्स विच आर ऑफ परमनंट नेचर्स विच आर टू बी यूज्ड फॉर लॉंगर पिरियड इज कॉल्ड फिक्स्ड ॲसेट्स. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, लूज टूल्स, ऑफिस इक्विपमेंट, पेटेंट्स. These assets are fixed assets. Which assets is used for a longer period
5 years, 10 years, 15 years. These assets are used for longer period. So it is called fixed assets. ज्या ॲसेटचा उपयोग व्यवसायामध्ये किंवा कंपनीमध्ये दीर्घकाळासाठी केला जातो, जे ॲसेट्स परमनंट नेचरचे असतात, अशा ॲसेट्सना फिक्स्ड ॲसेट्स असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार केलेला आहे करंट ॲसेट्स. करंट ॲसेट्स किंवा या ॲसेटलाच फ्लोटिंग ॲसेट्स, फ्लोटिंग ॲसेट्स असं म्हटलं जातं. आता करंट ॲसेट्स म्हणजे काय, फ्लोटिंग ॲसेट्स कशाला म्हटलं जातं, तर धिस ॲसेट्स आर ऑफ टेम्पररी नेचर. द व्हॅल्यूज ऑफ धिस ॲसेट्स मे चेंज एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला किंवा काही दिवसांनी त्याची व्हॅल्यू ही बदलणारी असते. फॉर एक्झाम्पल कॅश इन हँड, आपल्या स्वतःच्या हातामध्ये असलेली रोकड आज जेवढी आहे तेवढीच उद्या आपल्याकडे शिल्लक असेल असं म्हणता येत नाही. त्यामुळं हा ॲसेट कसला आहे, करंट ॲसेट्स आहे. हा ॲसेट टेम्पररी नेचरचा आहे. आज माझ्याकडे पैसे जास्त आहेत, उद्या एखाद्या वेळी अजिबात माझ्या हातात पैसे नसतील, परवा पुन्हा कुठले तरी पैसे माझ्याकडे आलेले असतील. म्हणून करंट ॲसेट्स आर दोज ॲसेट्स विच आर टेम्पररी नेचर. द व्हॅल्यूज ऑफ दीज ॲसेट्स मे चेंज एव्हरी इयर. फॉर एक्झाम्पल कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, क्लोजिंग स्टॉक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, एटसेट्रा. दीज ॲसेट्स कॉल्ड करंट ॲसेट्स. जे ॲसेट्स अल्पकाळासाठी असतात, काही दिवसांनी त्याची किंमत बदलणारी असते, अशा ॲसेट्सला करंट ॲसेट्स किंवा फ्लोटिंग ॲसेट्स असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार केलेला आहे ॲसेटचा फिक्टिशियस ॲसेट्स. फिक्टिशियस ॲसेट्स. आता फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काय, तर धिस ॲसेट्स आर दोज which are not represented by anything concrete. These assets are those which are not represented by anything concrete. These assets are intangible assets. For example, preliminary expenses, discount on issue of shares, goodwill. These assets are called fictitious assets. तर अशा पद्धतीनं हे ॲसेट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. तुम्हाला काही वेळा परीक्षेमध्ये थेरीमध्ये विचारलं जातं टाईप्स ऑफ करंट अकाउंट, टाईप्स ऑफ करंट ॲसेट्स, टाईप्स ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. असं जर टीप एखादी विचारली तर तुम्हाला त्यामध्ये ते लिहिता येणं आवश्यक आहे. आता यानंतर ही झाली ॲसेट साईड असते. ॲसेट साईडचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. अशाच पद्धतीनं लायबिलिटीचं सुद्धा क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज, क्लासिफिकेशन ऑफ लायबिलिटीज. आता लायबिलिटीचं क्लासिफिकेशन सुद्धा 3 प्रकारामध्ये करता येतं. पहिला प्रकार आहे फिक्स्ड लायबिलिटी. फिक्स्ड लायबिलिटी. दुसरा प्रकार आहे करंट लायबिलिटी. आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. कॉन्टिजेंट लायबिलिटी.
These are three types of liability. But then what is fixed liability? Fixed liability कशाला म्हणायचं? तर the liabilities which are to be repaid after a long period are called fixed liability. लायबिलिटी म्हणजे देणं. हे देणं अशा पद्धतीचं असतं की जे दीर्घ काळानंतर परत करावं लागत असतं. मग अशा देण्याला फिक्स्ड लायबिलिटी असं म्हटलं जातं. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल कॅपिटल हे फिक्स्ड लायबिलिटी आहे. बँक लोन, दीर्घ काळासाठी घेतलेलं लोन असेल तर ते सुद्धा फिक्स्ड लायबिलिटी आहे. आणि ही जी लायबिलिटी आहे ही दीर्घ काळानंतर परत करावयाची असते, म्हणून अशा लायबिलिटीला फिक्स्ड लायबिलिटी असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार सांगितलेला आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कशाला म्हणायचं? तर द लायबिलिटीज विच आर टू बी रिपेड विदिन अ शॉर्ट पिरियड. लायबिलिटी which are repaid within a short period is called current liability. थोड्या कालावधीसाठी हे कर्ज वगैरे आपण घेतलेलं असतं, लायबिलिटी आपली असते. काही कालावधीमध्ये महिन्या 2 महिन्यामध्ये त्याची आपण परतफेड करणार असतो, त्यामुळं अशा लायबिलिटीला करंट लायबिलिटी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सन्ड्री क्रेडिटर्स, आपले धनको, ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केलेला असतो. आता माल खरेदी केला की आपण 1-2 महिन्यामध्ये त्यांचे पैसे परत करतो, पुन्हा ते आपले क्रेडिटर्स कमी होत असतात. म्हणजे अल्पकाळामध्येच हे देणं आपण देऊन टाकत असतो. बिल्स पेएबल, देय असलेली बिले, किंवा बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेतून खात्यावरून पैसे जादा उचलले आपण, त्याला बँक ओडी असं म्हणतो. हे काही दिवसातच आपण ती परत करत असतो. म्हणून द लायबिलिटीज विच आर टू बी रिपेड विदिन अ शॉर्ट पिरियड इज कॉल्ड करंट लायबिलिटी. आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे कॉन्टिजंट लायबिलिटी. कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणजे काय? दिस इज नॉट ॲक्च्युअल लायबिलिटी. These liabilities arises on happening of a certain event. For example, workers compensation fund. काही एखाद्या विशिष्ट घटनेमुळे अशी लायबिलिटी निर्माण होत असते, म्हणून अशा लायबिलिटीला कॉन्टिजंट लायबिलिटी असं म्हटलं जातं. तर हे क्लासिफिकेशन आहे ॲसेटचं आणि लायबिलिटीचं. यानंतर प्रो फॉर्मा कसा असतो बॅलन्स शीटचा? प्रो फॉर्मा ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा नमुना. या ठिकाणी नमुना असताना वरती लिहायचं असतं बॅलन्स शीट. आता याला बॅलन्स शीटला आपण ॲट फॉर द इयर एंडेड असं लिहित नाही. अकाउंट जर असेल तर त्याला फॉर द इयर एंडेड असं लिहिलं जातं. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या खाली काय लिहायचं असतं? ॲज आउट. ॲज आउट 31/12/2010. ही डाव्या हाताची बाजू असते लायबिलिटी साइड. लायबिलिटीज इनर कॉलम अमाऊंट आणि आउटर कॉलम अमाऊंट. ॲडजस्टमेंट ज्या आयटमवर असेल ती रक्कम इनर कॉलमला लिहायची असते
आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसेल ती डायरेक्ट आउटर कॉलमला रक्कम लिहायची असते. उजव्या बाजूची साईड आहे ॲसेट्स, इनर कॉलम अमाऊंट आणि आउटर कॉलमचा अमाऊंट. तर अशा पद्धतीनं ह्या बॅलन्स शीटच्या 2 साईड्स असतात. आता बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईड्स असते, आता भागीदारीचं आपण फायनल अकाउंट पाहत आहोत. यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त भागीदार एकत्र येतात आणि व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे इथं कॅपिटल जरी आलं तरी 2 भागीदारांचं वेगवेगळं कॅपिटल दाखवावयाचं असतं. या ठिकाणी पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट, एज कॅपिटल, आणि पुन्हा बाकीचे ॲडजस्टमेंट करायची जागा सोडायची असते आणि त्याखाली लिहायचं असतं बीज कॅपिटल. आता या कॅपिटलमध्ये काय काय ॲड केलं जातं आणि काय काय लेस केलं जातं. तर जर आपल्या व्यवसायाला नेट प्रॉफिट झाला तर नेट प्रॉफिट या भागीदाराला जो वाटून आलेला असतो तो त्याच्या कॅपिटलमध्ये मिळवला जातो. त्यानंतर जर त्याच्या भांडवलावर व्यवसायानं काही व्याज दिलं तर ते त्याच्या कॅपिटलमध्ये ॲड केलं जातं. त्याचबरोबर त्याला काही पगार दिला तर तो त्याच्या कॅपिटलमध्ये ॲड केला जातो. त्यानंतर जर व्यवसायाला लॉस आलेला असेल तर त्याचं भांडवल तेवढ्यानं कमी होतं म्हणून कॅपिटलमधून ते लेस केलं जातं. जर त्याने व्यवसायातून काही उचल केलेली असेल तर ते तेवढ्यानं त्याचं भांडवल कमी होतं, ते ड्रॉइंग्स त्याचं लेस केलं जातं. त्याचबरोबर ड्रॉइंग्सवर जर काही इंटरेस्ट आकारला असेल, व्याज आकारलं असेल तर ते सुद्धा कॅपिटलमधून वजा होतं आणि एवढं होऊन मग जे काही कॅपिटल असेल त्याचं ते शेवटी बाहेर दाखवलं जातं. अशाच पद्धतीनं बीचं कॅपिटल देखील तसेच आयटम ॲड केले जातात आणि लेस केले जातात. अजून लायबिलिटी साईडला कुठले आयटम येतात तर त्यामध्ये जनरल रिझर्व, त्यानंतर बँक लोन, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, त्यानंतर बिल्स पेएबल, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर असे आयटम हे लायबिलिटी साईडला येतात कारण हे देणं असतं आपल्या व्यवसायाचं म्हणून ते देणं लायबिलिटी साईडला दाखवलं जातं. ॲसेटची साईड जी असते या ॲसेट साईडला गुडविल, लँड अँड बिल्डिंग, समजा लँड अँड बिल्डिंगवर तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली असेल डेप्रिशिएशनचे तर तेवढ्या पर्सेंटेजनं डेप्रिशिएशन काढायचं असतं आणि यामधून वजा करून मग आउटरला बिल्डिंग दाखवायची असते. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी, त्यानंतर फर्निचर, मोटर व्हॅन, त्यानंतर ऑफिस इक्विपमेंट, त्यानंतर लूज टूल्स, त्यानंतर सन्ड्री डेटर्स, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक,
त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, तर या आपल्या व्यवसायाच्या ॲसेट्स आहेत, मालमत्ता आहेत आणि या सर्व मालमत्ता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवल्या जातात. या ठिकाणी या ज्या काही ॲसेट्स आहेत यावर तुम्हाला जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्या ॲसेटची किंमत इथं इनर कॉलमला लिहायची असते आणि ती ॲडजस्टमेंट करून वजा वगैरे करून मग ती आउटरला किंमत काढावयाची असते. या ठिकाणी समजा फर्निचर तुम्हाला दिलेलं आहे 5,000, तर फर्निचर त्याच्या ॲडजस्टमेंट असेल इनरला किंमत द्यायची 5,000 फर्निचरची आणि त्याच्यावर तुम्हाला सांगितलेलं असेल 10% फर्निचरवर डेप्रिशिएशन आकारा. मग आता 5,000च्या 10% लेस डेप्रिशिएशन यातनं करायचा. 5,000च्या 10% म्हणजे 500 रुपये आले. 500 रुपये वजा झाले म्हणजे आउटरला त्या फर्निचरची किंमत राहिली 4,500. अशा ॲडजस्टमेंट करायच्या असतात. मग कुठल्या ॲसेटवर ॲडजस्टमेंट आहे त्या ॲसेटची किंमत फक्त इनर कॉलमला लिहायची, बाकीच्या सर्व किमती आपण आउटर कॉलमला घ्यायच्या. आणि अशा पद्धतीनं हे जे बॅलन्स शीट असतं या बॅलन्स शीट शेवटी दोन्हीही बाजूची किंमत समान येत असते. जर दोन्ही बाजूची किंमत समान आली नाही तर तुम्ही सोडवलेले एक्झाम्पल हे चुकीचं आहे असं समजलं जातं. यासाठी बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, त्यामुळे बॅलन्स कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन याला येत नाही. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या दोन्हीही बाजूची किंमत समान येणं आवश्यक आहे. आता यानंतर यामधला पुढचा जो भाग आहे हा पुढचा भाग म्हणजे यामध्ये येणाऱ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत या ॲडजस्टमेंट्स आपणाला पाहावयाच्या. आता ॲडजस्टमेंट आपण गेल्या वर्षी देखील पाहिलेले आहे. गेल्या वर्षी आपण सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट पाहिलेला आहे. त्यामध्ये फायनल अकाउंटच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याच ॲडजस्टमेंट या ठिकाणीही आपल्याला पाहावयाच्या आहे. जरी तुम्ही गेल्या वर्षीची वही ओपन केली उघडली तर त्यामध्ये तुम्हाला त्या सर्व ॲडजस्टमेंट्स दिसतील. ॲडजस्टमेंट्स. आता या ठिकाणी कोणतीही ॲडजस्टमेंट्स असेल तर त्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. पहिला इफेक्ट जर एका अकाउंटच्या डेबिट साईडला झाला तर दुसरा इफेक्ट दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतो. एवढं आपण ध्यानात ठेवायचं. आता एकच ॲडजस्टमेंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी सांगितलेली आहे, क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असेल तर क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक असे ती किंमत दाखवावयाची असते. आणि दुसरा या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक असं आपण ते दाखवत असतो. या सर्व ॲडजस्टमेंट तुम्ही गेल्या वर्षीच्या वहीमध्ये वाचा. पुन्हा 12वीच्या वहीमध्ये या ॲडजस्टमेंट तुम्ही उतरून काढल्या तरीसुद्धा चालेल. पुढच्या तासाला मी तुम्हाला ॲडजस्टमेंट ज्या बाकीच्या आहेत तोंडीने माहिती सांगेन. तुम्ही तुमच्या पुढं तुमची वही घ्या आणि बघा तशाच पद्धतीने ते ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आज आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.